भारतीय संविधान दिवस के अवसर पर केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली एवं समान विचारधारा वाले सामाजिक संगठन भंडारा जिला के सहयोग से जिला परिषद सभागार भंडारा में 26 नवंबर को संविधान दिवस कार्यक्रम आयोजित किया गया। भारतीय संविधान के बारे में जन जागरूकता पैदा करने, बच्चों में पढ़ने की जिज्ञासा बढ़ाने और संविधान सभा के सभी सदस्यों को उनके योगदान के लिए सम्मानित करने के उद्देश्य से कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम का उद्घाटन जिला पुलिस अधीक्षक लोहित मतानी के हस्ते किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता जिलाधिकारी योगेश कुंभिचकर ने संभाली। कार्यक्रम में IFS राहुल गवई, IAS विनय मुन, सह आयुक्त समाज कल्याण से बाबा साहेब देशमुख और केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली के राष्ट्रीय चेयरमैन मिलिंद दहिवेले यह प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित रहे। साथ ही डॉक्टर सचिन पांजाड़े, डॉक्टर दीपचंद सोयाम, डॉक्टर मिलिंद सोम कुंवर, YM जादव, KS घरडे, मनीषा कुरसंगे, डॉक्टर मधुकर रंगारी, विजय पाड़वी, ठमके साहेब, SY शर्मा, संजय डोरलीकर यह विशेष अतिथि उपस्थित रहे। संयोजक देवानंद नंदागौड़ी, नाशिक चौरे, रोशन जांबुड़कर, अचल मेश्राम, सूर्यबान हुमने, मंगेश हुमने, अंबादास नागदेवे, विजय नंदागौड़ी, संदीप नागदेवे, जयेंद्र देशपांडे, सोपांजी रंगारी, रंजू बांगर, प्रिया शहारे, हेमा गजबिये, सुषमा बंसोड़, दुर्योधन खोबरागड़े आदि विशेष रूप से कार्यक्रम में उपस्थित रहे। अतिशय सन्मानपूर्वक सर्व पाहुणे मंडळींनी उभं राहून आपलं स्वागत स्वीकारावा अशी मी नम्र विनंती या ठिकाणी करतो आहे। अतिशय आनंददायी होते आमच्या मुलींनी अतिथी महोदयांचं स्वागत केलेलं आहे। मी स्वागत करू या अपेक्षात असलेल्या या स्वागत गीताच्या मुलींच्या चेहऱ्यावर हसू बघून आज फार आनंद झाला असं वाटते आहे। फॉरेस्ट सर्व्हिस एक फार प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांचे स्वागत आदरणीय डॉक्टर देवानंद नंदागौड़ी सर, केंद्रीय मानवाधिकार संघटन। आपण सर्वांनी मात्र टाळ्या वाजवण्यामध्ये कंजूसी करायचं नाही। जो काही थकवा आहे तो घालवायचा असेल तर टाळ्या वाजवणं फार गरजेचं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय विजयजी पाडवी साहेब, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा, सरांचं स्वागत। आदरणीय अंबादासजी नागदेवे शाहीर हे पुष्पगुच्छ देऊन करतील असं मी त्यांना नम्र विनंती करतो आहे। या कार्यक्रमाला त्यानंतर या कार्यक्रमाला सार्वभौम समाजवादी
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. आपण सर्वांनी पुनश्च एकदा आसनस्थ व्हावं. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेनंतर या आजच्या मुख्य कार्यक्रमाचा आम्ही प्रास्ताविक करण्यासाठी शुभेच्छा. केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली व समविचारी सामाजिक संघटना भंडारा जिल्हा यांच्या वतीने मी उपस्थित सर्वांचे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय गवई साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अतिथी डॉक्टर दैवले साहेब, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे चेअरमॅन, त्याचप्रमाणे पालवी साहेब, कृषीधन अधिकारी, त्याचप्रमाणे डॉक्टर गेडम साहेब, रोशन भाऊ जांभूळकरजी आणि सूर्यकांती हुमने या सर्वांना आजच्या आमच्या शब्दाला मान देऊन, आमच्या कार्यक्रमाला मान देऊन, आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संविधानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने व संविधान सभेतील सर्व मान्यवर सदस्य यांच्या योगदानाबद्दल त्या सर्वांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने, त्याचप्रमाणे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व संविधानाविषयी जागृत व्हावे म्हणून केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली व समविचारी सामाजिक संघटना भंडारा जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यात संविधान जागर प्रतियोगिता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परीक्षेमध्ये जिल्ह्यातून 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. प्रतियोगिता परीक्षेत गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आज मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. भारताच्या संविधानाने भारताच्या 141 कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही जीवन पद्धती दिली आहे. संविधानाबद्दल भारताच्या संविधानामध्ये संविधानिक भाग घडण्याची ताकद आहे. जर आम्ही भारतीय संविधानाप्रमाणे आचरण करू लागलो तर आत्मनिर्भर भारत घडेल. आणि यासाठी संविधान समजून घेण्याची व त्यानुसार कर्तव्य व अधिकार पाळण्याची जबाबदारी व दायित्व भारताचे नागरिक म्हणून आमची प्रत्येकाची आहे. आणि त्याच उद्देशाने इथे आपण हा एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे. थोडंसं सांगायचं म्हणजे जो केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली जो आहे हा संपूर्ण भारतमध्ये कार्य करत आहे. त्यासोबत माझ्यासोबत इथे अनेक सामाजिक संघटना जुळलेल्या आहेत. आणि त्या संघटनेच्या वतीने इथे आम्ही मागील 2 वर्षापासून एक चांगले अभिनव असे उपक्रम राबवित आहोत. त्यामध्ये मागील आता 2001 मध्ये आपल्या संपूर्ण भारत देश जगामध्ये संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला होता. आणि अशा वेळेस आम्ही जे भंडारा जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहेत, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे समविचारी जे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आम्ही एकत्र मिळून आम्ही त्या लोकांना जे कोरोना बाधित होते त्याला जो भी सहकार्य करता आला, यथायोग्य जो सहकार्य करता आला ते आम्ही चांगल्या प्रकारे केलो. नंतर जे पूर परिस्थिती निर्माण झाली, त्या पूर परिस्थितीमध्ये काहींचे घर वाहून गेले, काहींचे गोठे वाहून गेले, काहींच्या घरचे कपडे वाहून गेले. अशा व्यक्तींना आम्हाला जी मदत करता येत होती त्यांना जेवणाची मदत किंवा कपड्यांची मदत, चपलांची सुद्धा आम्ही मदत केली. त्याचप्रमाणे
धम्मचक्र अभिवर्तन हे आता मागच्या 14 ऑक्टोबर झालेला आहे. तर जो नागपूरला जो धम्मचक्र प्रवर्तन दिन करण्यात आला होता, आम्हाला वाटलं की आपण नेहमी काय करतो, फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिन करतो, बाबासाहेबांचे विचार, महापुरुषांचे विचार पोहोचवतो. ते विचार लेखी माध्यमातून पोहोचायला पाहिजे, घराघरात ते विचार जायला पाहिजे. म्हणून आम्ही त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती सर्व संघटनांच्या एकत्रीकरणाने 1000 पुस्तकांचे आम्ही तिथे वितरित केलो, निशुल्क वितरित केलं. नंतर मग 14 ऑक्टोबर 2022 ला त्रिमूर्ती चौक बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीच्या समोर 500 पुस्तकांचं वितरण केलं. त्यानंतर लागलेला एक लोककला महोत्सव झाला. त्या लोककला महोत्सवामध्ये त्या महोत्सवात आम्ही 500 महापुरुषांच्या पुस्तका वितरित केल्या. आणि त्यानंतर आज या ठिकाणी आम्ही भारतीय संविधान विद्यार्थ्यांकरता आणि काही बाबासाहेबांच्या पुस्तकं आलेली आहेत. बाबासाहेबांचे प्रेमल आम्ही आणलेलं आहोत, ते विद्यार्थ्यांना देण्याकरता आणलेलं आहोत. आमचा असा एक अभिनव उपक्रम आहे. त्या उपक्रमामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करतात, लोक पण मदत करतात. त्यांच्या साईडने आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो आणि असेच आम्ही कार्यक्रम राहू. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. संविधान सन्मान ही परीक्षा दिली. 50 प्रश्न होते, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न होते. विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे, अतिशय पारदर्शकतेनं या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं. अतिशय पारदर्शकपणे पेपरही तपासण्यात आले. मात्र सर्वांना आता प्रतीक्षा आहे की नेमकं बक्षीस कोणाला मिळते आहे. आणि म्हणून पहिले 5 जे विद्यार्थी आहेत, त्या पहिल्या 5 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत अतिथी महोदयांच्या हस्ते. आणि म्हणून ज्यांची उत्सुकता वाढलेली आहे त्या उत्सुक विद्यार्थ्यांचं गुणगौरव होणं या ठिकाणी आवश्यक आहे. संयोजन समितीला, आयोजक समितीला मी नम्र विनंती करतो आहे की ज्यांचे नाव या ठिकाणी घेतले जाणार आहेत अशांचं बक्षीस आणि जे पुस्तक आहे ते या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपल्याला वितरित करायचं आहे. आपणा सुद्धा संविधान दिनाच्या निमित्त भारतीय संविधानाचं पुस्तक या ठिकाणी आम्ही सन्मानपूर्वक सर्व प्रमुख अतिथींना सन्मानपूर्वक आपण आसनस्थ व्हावं अशी विनंती करतो आहे. या विद्यार्थिनीनं 100 पैकी 76 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तिचा या ठिकाणी आपण गुणगौरव करतो आहोत अतिथीच्या हस्ते. या ठिकाणी 3000 रुपये रोख प्रमाणपत्र आणि छोटीशी पुस्तक देऊन तिला या ठिकाणी सन्मानित केले जाते आहे. शिवरा येथील सर्व समस्त शिक्षक बांधवांना धन्यवाद. यानंतर परत पहिला क्रमांक म्हणजे एकच सारखे गुण घेतल्यामुळे प्रथम क्रमांक प्राप्त होण्याचे 2 मानकरी ठरलेले आहेत. आणि म्हणून दुसरा क्रमांक न म्हणता आपण प्रथम या ठिकाणी म्हणतो आहे की एक सारखे गुण घेऊन विद्यार्थी आहेत आदर्श श्रीमंत रंगारी. टाळ्या वाजवा. आदर्श इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल ठाणा येथील हा विद्यार्थी आहे. याला सुद्धा 76 गुण प्राप्त झाल्यामुळे हा सुद्धा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. त्याला सुद्धा 3000 रुपये रोख आणि भारतीय संविधानाचं पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचा उत्साह वाढवण्यास प्राप्त केलेला आहे. 54 गुण तिला प्राप्त केलेले आहे. तिला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 2000 रुपये आणि भारताच्या संविधानाचं पुस्तक देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते आहे. त्यामध्ये संजना जयंत भारतीय संविधानाचं पुस्तक आणि अप्रतिम असं प्रमाणपत्र या ठिकाणी दुर्गाणी नरेश चोपकर भारतीय संविधानाचं पुस्तक आणि एक आकर्षक असं प्रमाणपत्र इंटरनॅशनल स्कूल ठाणा या विद्यार्थिनीने या ठिकाणी यायचं आहे. तिला सुद्धा भारतीय विकास हायस्कूल खरबी खुशी विनायक जनता विद्यालय तुमसर, खुशी विनायक जनता विद्यालय. सलोनी राजकुमार गौतम महाराष्ट्र हायस्कूल शिवरा या विद्यार्थ्यांचं देखील आपण सर्वांनी दाखवावं असे मी आपल्या सर्व
अतिथी महोदयांना विनंती करतो आहे. या विद्यार्थिनीला सुद्धा भारतीय संविधानाचं पुस्तक आणि एक आकर्षक असं प्रमाणपत्र या ठिकाणी अतिथींच्या हस्ते सन्मानित केले जाते आहे. त्यानंतर मीनल रामदास बावणे, जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखणी, माणिकराव सुखदेव विद्यालय अशोकनगर आलेली आहे. तिचं सुद्धा भारतीय संविधानाचं पुस्तक आणि एक आकर्षक प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते आहे. विठ्ठल प्रसाद दुबे ज्युनियर कॉलेज गुंठा, कुमारी मनाली रहांदाले, महाराष्ट्र हायस्कूल सिहोरा या विद्यार्थिनीचं सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत. ज्यांची आता आपल्याला खूप वेळ पत्र त्या विद्यार्थिनीच्या वतीने या ठिकाणी स्वीकारत आहेत. की बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री बनतील असं काही त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यांची खरी अपेक्षा होती की त्यांना योजना आयोगाचे म्हणजे उपाध्यक्ष बनावं, जेणेकरून त्यांनी हे मत व्यक्त केलं होतं की ते अशा प्रकारचा म्हणजे आराखडा तयार करतील, पंचवार्षिक योजना तयार करतील की जेणेकरून 25 वर्षात हा भारत ती विकासाच्या टप्प्यावर जाईल. कारण त्यांना जाणीव होती ह्या बाबी समजताना त्याच्या काही अडचणी होत्या. इथे जरी आपल्याला जरी मूलभूत हक्क मिळाले असले तरी कधी कधी असं वाटतं की जे आर्टिकल 13 आहे ना, जर याच्यावर ओव्हरराईट होत नाही मूलभूत अधिकारावर. कारण जे कलम 13 आहे ते हे सांगतं की भारतीय संविधानाची अंमलबजावणी होताना इथले जे जुने कायदे असतील, जे काही लॉ असतील, रीती असतील, रिवाज असतील, हे निरस्त होत आहे असं म्हटलेलं आहे. परंतु असं होत नाही आहे आणि मूलभूत अधिकारावर किंवा घटना बदलाच्या गोष्टी किंवा त्याचा डोकं काढत आहे असं एक संभाव्यता वाटत आहे. बाबासाहेबांनी जो अहोरात्र प्रयत्न करून म्हणजे आता तिथे 122 कमिट्या होत्या असं पालुपद वगैरे लावलं जाते, पण मुख्यतः बाबासाहेबांनी सगळा ओझा किंवा हे घेतला होता आणि घटना आपल्या देशासमोर दिली. आता 2 वर्षे 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी म्हणजे दीर्घ कालावधी लागला असं काही किंवा काही बघा आता बरेचसे काही त्याच्यामध्ये गोष्टीचा उच्चार केला जाते. परंतु हा दीर्घ कालावधीचं उत्तरही बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि इतक्या लोकांच्या उपेक्षित लोकांच्या कायद्यासाठी त्यांना काय काय मेहनत द्यावी लागते आपल्याला लक्षात येईल. भारतीय घटना अभ्यासताना आणि एकूण बाबासाहेबांना समजताना रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन आणि कामराज की बुद्धा ह्या गोष्टी वाचणे अपेक्षित आहे. बाबी वाचल्या नाही तर हे संविधानाने समजायला कठीण जातं. अदरवाईज हे कायद्याचं पुस्तक आहे असाच एक समज झालेला आहे, ते वकिलाचा दस्तऐवज आहे असा समज होतो. परंतु आनंद असा होत आहे की आयोजकांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांमध्ये हे जे सामाजिक विषय आहे भारतीय संविधानात हे पेरलेला आहे किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुकच करण्यासारखं आहे. बाबासाहेबांनी 2 डोळे दिले आहेत त्याला विकासाच्या उद्याच्या टप्प्यावर देताना. 2 डोळे हे प्रामुख्याने नमूद करत असं वाटतं. एक डोळा कुठला तर भारतीय संविधान म्हणजे कशाचं राज्य तर कायद्याचं राज्य. दुसरा डोळा आहे म्हणजे राणी लोकांना दिलेला हा दुसरा डोळा आहे, तो आहे म्हणजे बुद्ध आणि त्याच्या कल्पना. हे कशासाठी तर सदाचाराचं राज्य निर्माण करण्यासाठी. म्हणजे दोन्ही उपयुक्त डोळे आहे. आपण अशिक्षित आहोत किंवा कमी शिकलेले असू किंवा याबद्दल ज्ञान असेल तर हे दोन्ही डोळे तुम्हाला सदैव जोपर्यंत बाबासाहेब आहेत त्यांचं नाव आहेत म्हणजे याच्यासाठी एक नावावर पण आहेत ते त्यांचं नाव आहे तोपर्यंत हे दोन्ही डोळे साबूत राहतील आणि या देशाला दिग्दर्शन करत राहतील. म्हणून ह्या दोन्ही याचं महत्व आहे. आता हे समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व नंतर संयोजन समितीला आम्ही विनंती करतो आहे की आपण संविधानाचं पुस्तक आणि एक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय लोहित मतानी साहेब यांचं सन्मान करावा. आदरणीय सूर्यबान हुमणे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक
लोहित मतानी साहेब यांना भारतीय संविधानाचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा या ठिकाणी सन्मान करावा। जोरदार टाळ्यांनी आपण सरांच्या या ठिकाणी स्वागत करूया। धन्यवाद सर। उशिरा का होईना आमची जी काही आतुरता होती त्या आतुरतेला आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि आजच्या या मंगलदिनी संविधान दिनी आपण आज या ठिकाणी आलात आणि आम्ही धन्य झालो। आमचे विद्यार्थी मगापासून वाट बघत होते। तर एक विद्यार्थिनी जिचा बहुमान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, संयोजन समितीला मी विनंती करतो आहे की आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय लोहित मतानी साहेब यांच्या हस्ते ममता सोमा चंदनबावने हे सरस्वती विद्यालय पालांदूर येथील विद्यार्थिनी आहे, तिचा या ठिकाणी गुणगौरव करायचा आहे। भारतीय संविधानाचं पुस्तक एक आकर्षक प्रमाणपत्र देऊन आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय लोहित मतानी साहेब यांच्या हस्ते या विद्यार्थिनीचं या ठिकाणी आम्ही गुणगौरव करीत आहोत। आनंदोत्सव आणखी द्विगुणित करूया। मानवाधिकार संगठन की तरफ से आज संविधान दिवस का जो कार्यक्रम आयोजित किया गया है उसके लिए मैं आयोजक और सभी विद्यार्थियों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं और यहाँ पर जिन भी विद्यार्थियों ने पार्टिसिपेट किया है उनको बहुत बहुत बधाई देता हूं। आज जो संविधान दिवस है तो 26 नवंबर को हर साल मनाया जाता है। ये 2015 से मनाया जाता है। इससे पहले इसको नेशनल लॉ डे के हिसाब से मनाया जाता था। आज के दिन की महत्वता यह है कि आज के दिन हमने हमारा जो संविधान है, भारत का जो संविधान है उसको अपनाया था 26 नवंबर 1949 को। लेकिन ये संविधान 26 जनवरी 1950 को इफेक्ट में आया था, जिसको हम लोग गणतंत्र दिवस की तरह मनाते हैं। इसके पीछे का इतिहास कुछ इस प्रकार से है कि जो हमारी कॉन्स्टिट्यूशन असेंबली थी उसने 1946 से लेके 26 नवंबर 1949 तक संविधान को बनाने में कार्य किया और उसके जो ड्राफ्टिंग कमेटी के चेयरपर्सन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर थे, उनके नेतृत्व में सभी अधिकारी, कॉन्स्टिट्यूएंट असेंबली के मेंबर सभी ने इसको बनाने के लिए कार्य किया और 26 नवंबर 1949 तक ये कार्य पूरा हुआ और संविधान को हमारे देश ने अपनाया। लेकिन 26 जनवरी 1950 इसकी हमारे इतिहास में एक महत्वता थी और हमारे जो फ्रीडम फाइटर थे, संविधान असेंबली के जो मेंबर थे, उनका ऐसा मानना था कि जो ये संविधान है इसको लागू करने की शुरुआत हमने 26 जनवरी से करनी चाहिए, क्योंकि 26 जनवरी 1929 को इंडियन नेशनल कांग्रेस का जो लाहौर सेशन था उसमें पंडित जवाहरलाल नेहरू ने भारत का जो ध्वज है वो लहराया था और इंडियन नेशनल कांग्रेस के सभी मेंबर्स ने पूर्ण स्वराज की प्रतिज्ञा ली थी और हर साल 1929 से लेके 1950 तक इस दिवस को पूर्ण स्वराज दिवस की तरह मनाया जाता था। लेकिन 1947 में जब भारत को आजादी मिली उसके बाद पूर्ण स्वराज की महत्वता कम हो गई, इस दिवस की महत्वता कम हो गई। लेकिन हमारी जो संविधान असेंबली थी वो चाहती थी कि 26 जनवरी का जो दिवस है वो याद रखा जाए, इसलिए हमारे संविधान को लागू करने की तारीख 26 जनवरी 1950 रखी गई और इसलिए हम लोग 26 जनवरी 1950 को हम लोग गणतंत्र दिवस की तरह मनाते हैं। लेकिन साथ में ही 2015 के बाद से ये रियलाइज किया गया, ये एहसास किया गया कि भारत का संविधान जिन लोगों ने लिखा है
जिसमें महत्व था डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने ड्राफ्टिंग कमेटी की जो चेयरपर्सन थे और उनके नीचे जिन भी लोगों ने कार्य किया, उनका जो योगदान है भारत के संविधान के लिए, उसको हमें याद रखना है। तो जरूरत है कि हम लोग संविधान दिन एक मनाएं और संविधान जिस दिन पूरा हुआ था उसको हम लोग मनाएं। तो तभी से 2015 से हम लोग इस दिवस को मनाते आ रहे हैं। और संविधान दिन जब हम लोग मनाते हैं तो हम लोग संविधान की जो पीछे की मूल्य है उसको हमेशा हम लोग याद रखते हैं, याद करने का प्रयास करते हैं। यहाँ पे बहुत सारे विद्यार्थी भी मौजूद हैं। संविधान में जो सबसे महत्वपूर्ण चीज है वो संविधान का प्रियम्बल है। संविधान के प्रियम्बल में हम लोग कहते हैं कि हम लोग हमारे खुद के देश को ये संविधान दे रहे हैं और जिसमें हम लोग भारत के नागरिक को जस्टिस और इक्वालिटी देने का प्रयास कर रहे हैं। और वह इक्वालिटी और जस्टिस जैसे संविधान में लिखा है वह सामाजिक, आर्थिक और राजनीतिक है। इसमें गौर करने की बात यह है कि जब संविधान में इक्वालिटी की बात की जाती है तो इक्वालिटी में सबसे पहले इक्वालिटी की बात की जाती है सामाजिक यानी कि शोषण, फिर बात की जाती है आर्थिक और फिर आखिरी में बात की जाती है राजनीतिक इक्वालिटी की। क्योंकि संविधान निर्माताओं को उस समय भी ये बात मालूम थी कि अगर हम लोग अपने देश में राजनीतिक इक्वालिटी ले आएंगे, इसका मतलब ये नहीं है कि सामाजिक और आर्थिक इक्वालिटी भी आ जाएगी। क्योंकि राजनीतिक इक्वालिटी लाना एक संविधान पारित करने जितना आसान है, एक संविधान लिखने जितना है, लेकिन आर्थिक और सामाजिक समानता लाना वो संविधान को इंप्लीमेंट करने पे आएगी, केवल संविधान लिखने से नहीं आएगी। लेकिन राजनीतिक समानता केवल संविधान लिखने से आ जाती है। जैसे कि संविधान में सभी को वोट देने का अधिकार है। भारत का संविधान पूरे विश्व के कुछ उन संविधानों में है जिनने सबसे पहले महिलाओं को वोट देने का अधिकार दिया, जहां पर सबसे पहले सभी नागरिकों को, चाहे उनकी कास्ट, जेंडर, रिलीजन या क्रीड कोई भी हो, लेकिन सभी को वोट देने का अधिकार दिया गया। लेकिन एक बात ये भी समझने की जरूरत है कि वोट देने से हमको राजनीतिक समानता तो हमने सभी को दी, लेकिन क्या इसका मतलब है कि हमने सभी को सामाजिक समानता भी दी? क्या हर इंसान जो वोट देता है उसका वोट पे उतना ही से है, उतना ही अधिकार है? या फिर हमारा जो इलेक्शन का प्रोसेस है उसमें वोट को खरीदा भी जाता है, बहुत सारे वोटर्स का माइंड पे इन्फ्लुएंस भी किया जाता है, बहुत सारे इलीगल टैक्टिक्स से इलेक्शन जीता भी जाता है। तो कहीं ना कहीं जो राजनीतिक समानता संविधान ने दी उसकी वजह से सामाजिक समानता ऑटोमेटिक नहीं है। उसके लिए जरूरत है कि सभी नागरिक जागरूक बने, सभी नागरिक अपने अधिकार जो संविधान में दिए गए हैं, जो मूल्य अधिकार, जो फंडामेंटल राइट्स संविधान में दिए गए हैं, उनको वो जाने और उनको किस प्रकार से अपनी सामाजिक और आर्थिक स्थिति को सुधारने में उन अधिकार का उपयोग किया जा सकता है, ये सभी नागरिकों को जानने की जरूरत है। आज जब हम लोग यहाँ पर संविधान दिवस के मौके पर इकट्ठा हुए हैं तो हमने ये प्रतिज्ञा लेनी चाहिए कि जो संविधान का मूल्य है, जो कोर है, जो वैल्यूज है, उसको हमने समझना चाहिए। और संविधान का कोर केवल राइट्स देना नहीं है, अधिकार देना नहीं है, उन अधिकारों का इस्तेमाल करके आर्थिक और सामाजिक समानता लाने की जरूरत है। संविधान में बहुत से ऐसे प्रोविजन हैं जैसे कि रिजर्वेशन, जैसे कि फंडामेंटल राइट, लेकिन इन सभी चीजों का इंपैक्ट हमारे समाज पर तभी आएगा जब समाज, सरकार के सभी संस्थाएं, सरकार के सभी डिपार्टमेंट
जुडिशरी, एग्जीक्यूटिव, पार्लियामेंट, प्राइवेट संस्थाएं और सभी नागरिक संविधान को समझेंगे और उसको इम्प्लीमेंट करने के लिए एक साथ कार्य करेंगे। इसके साथ जब हमारा संविधान लिखा गया था तब बहुत से देशों का ऐसा मानना था कि हमारा जो देश है, हमारा संविधान 5 साल से ज्यादा तक नहीं चल पाएगा, क्योंकि हम लोगों ने 200 साल अंग्रेजी हुकूमत के अंदर बिताए। उससे पहले भी हमारा जो देश था एक लोकतंत्र नहीं था। लेकिन फिर भी आज हमने आजादी के बाद से 75 साल इसी संविधान के अंदर अपने देश को चलाया है और बहुत सारे देश, खासकर वे देश जिन्होंने हम पे राज किया, वे अपने संविधान को इस प्रकार से नहीं चला पाए जिस प्रकार से भारत ने चलाया। तो भारत के संविधान की सबसे खास बात यह है कि भारत का संविधान रिजिड तो है लेकिन साथ में फ्लेक्सिबल भी है। इसमें संविधान का संशोधन करने की उसमें क्लॉजेज है। संविधान बहुत सारी तरीके से भारत के नागरिकों को, भारत की जो डिपार्टमेंट है, जो सरकार है, पार्लियामेंट है, जुडिशरी है, उनको बांधता है कि उन्होंने किस प्रकार से कार्य करना चाहिए और नागरिकों के जो अधिकार है किस प्रकार से सुनिश्चित करने चाहिए। लेकिन साथ में ही उनको अधिकार देता है कि कुछ अगर संविधान के प्रोविजन ऐसे हैं जो समय के साथ साथ आउटडेट हो रहे हैं, जो समय के साथ साथ नहीं चल रहे हैं, तो उनको अमेंड करने का अधिकार भी संविधान हमारे पार्लियामेंट को देता है और स्टेट लेजिस्लेटिव असेंबली को देता है। यही कारण है कि आज हमारा संविधान विश्व के सबसे महान संविधानों में से एक है और विश्व के सबसे कार्यरत संविधानों में से एक। आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को हम लोग संविधान दिन के दिन याद करते हैं और बाबा साहेब अम्बेडकर यही चाहते थे कि भारत की जो पिछड़ी जाति है, पिछड़े लोग हैं, उनको समान प्रकार से आर्थिक और एजुकेशनल राइट और एम्प्लॉयमेंट राइट मिलने चाहिए। उनको उसी प्रकार से एम्प्लॉयमेंट राइट मिलने चाहिए, एजुकेशनल राइट मिलने चाहिए जो एक ऊंची जाति के इंसान को मिलते हैं। और कहीं ना कहीं मेरा ये मानना है कि जो स्वप्न बाबा साहब अम्बेडकर ने देखा था वो आज आजादी के 75 साल के बाद पूरा हो रहा है। लेकिन फिर भी इसमें जरूरत है, क्योंकि हमने रिजर्वेशन संविधान ने दिया और इस रिजर्वेशन का वजह से काफी देश की जो सामाजिक स्थिति है उसमें बदलाव आया। लेकिन जो देश की जो राजनीतिक स्थिति है, जिसकी वजह से वोट लेने के लिए लोगों का माइंड मैनिपुलेट किया जाता है, अगर ये चीज भी आगे जाके सुधर पाएगी तो देश की जो सामाजिक स्थिति है वो और भी ज्यादा इंप्रूव हो पाएगी। तो हमने आज के दिन ये प्रतिज्ञा लेनी चाहिए कि केवल हम लोग संविधान का इम्प्लीमेंटेशन ना करें, लेकिन संविधान के पीछे जो मूल्य थे, संविधान निर्माताओं के जो मूल्य थे, जो उनकी वैल्यूज थी, जो गांधी जी के स्वतंत्रता आंदोलन की वैल्यूज थी, जो बाबा साहेब अम्बेडकर की वैल्यूज थी, जो बाल गंगाधर तिलक की वैल्यूज थी, जो हमारे जितने भी स्वतंत्रता सेनानी थे उनके जो मूल्य थे, उन सभी को हम लोग इम्प्लीमेंट करें, तभी हम लोग जो संविधान का जो कोर है, जिसमें 2 चीजें हैं, सभी नागरिकों में सामाजिक और आर्थिक समानता लेके आना, वो तभी पूरा हो पाएगा। एक बार दोबारा से सभी छात्रों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और आज का जो कार्यक्रम आयोजित किया गया है उसके लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। और एक बार दोबारा से आज के संविधान दिन के लिए मैं बहुत बहुत आप सभी लोगों को बधाई देता हूँ और ऐसी आशा रखूंगा कि इसी प्रकार से हमारा संविधान आने वाले कई शतकों तक जारी रहे और हमारे जो देश है, हमारे संविधान की वजह से वो विश्व का सर्वश्रेष्ठ देश बनकर आ गया है। धन्यवाद। भारतीय संविधान दिन व संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांच्या जे सत्कार समारोहाचा कार्यक्रम आहे त्याचा आम्ही उद्घाटन करतो आणि असं डिक्लेअर करतो की त्याचा उद्घाटन झालेलं आहे। झालं असं घोषित केलेलं आहात। एक जबाबदार व्यक्तिमत्व, एक IPS अधिकारी ज्यांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन केला, त्यांनी भारतीय संविधान आणि संविधानाप्रती जे काही निष्ठा आहे
ते या ठिकाणी कथन केलेली आहे। यानंतर ज्यांना आपण ऐकणार आहोत तसे एक दुसरे अधिकारी आपल्यामध्ये आहेत, आदरणीय राहुल गवई साहेब, IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस। यांना मी विनंती करतो आहे की जिल्हा उपवन संरक्षक आहेत आपल्या जिल्ह्याचे, सरांना मी विनंती करतो की आपण सुद्धा आजच्या प्रसंगी उपस्थित सर्वांना संविधान दिनाप्रती अवगत करावं आणि मार्गदर्शन करावं। आदरणीय राहुल गवई साहेब। भारतीय संविधान दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना मी शुभेच्छा देतो। विचारपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा संविधान दिन 2015 पासून आपण नियमितपणे साजरा करतोय, असे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास आणि स्मृतीस मी अभिवादन करतो। आज केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली व समविचार सामाजिक संघटना भंडारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन व संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आताच SP साहेबांनी आपल्याला संविधानाची जी जडणघडण झाली आणि संविधान निर्माण करण्यामध्ये मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि भारताला एक आदर्श असं संविधान दिलं आणि या संविधानाच्या आधारावर 75 वर्षापासून आपला देश जो आहे तो प्रगती करत आहे। आज मी या ठिकाणी थोडं अनुलक्षून सांगेल की विद्यार्थ्यांनी आणि पर्टिक्युलरली या ठिकाणी उपस्थित जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं बारकाईने वाचन करावं। मी बारकाईने याच्यासाठी म्हणतो की आपण फार वरवरचं वाचतो, तर प्रिएम्बल जे आहे ते आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे। म्हणजे जेवढी राज्यघटना आपली लिहिलेली आहे त्याचा सार जो आहे त्या प्रिएम्बल मध्ये आहे आणि त्या प्रिएम्बलचं जर आपण वाचन केलं आणि प्रत्येक भारतीयाने त्याचं जर अनुसरण केलं तर भारत एक महाकाय सत्ता, विशाल देश होण्यापासून कोणी रोखू शकत नाही। आपला देश जो आहे तो विविधतेने नटलेला आहे। तिथली सामाजिक परिस्थिती जी आहे पूर्वापारपासून जी आहे ती विषमतेने ग्रस्त अशी होती आणि अशा विपरीत परिस्थितीतून बाबासाहेबांनी जे आहे संघर्ष करत राज्यघटनेमध्ये बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत त्या या देशामध्ये समानता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने घालून दिलेल्या आहेत। आपला देश जो आहे या राज्यघटनेच्या ज्या 3 सूची आहेत, संघ सूची, राज्य सूची आणि सामर्थ्य सूची, या 3 सूचीमध्ये जे काही आपल्याला कलम जे आहेत राज्यघटनेमध्ये त्या कलमांच्या आधारावर हा चालू आहे देश आपला। आणि राज्यघटना ही लवचिक आहे, जसं मातानी साहेबांनी सांगितलं की राज्यघटना ही आपली लवचिक आहे, म्हणजे संसदेला अधिकार आहे। परंतु एका वक्त्यांनी इथे मला वाटतं गेडाम साहेबांनी इथे एक कन्सर्न व्यक्त केला होता की आता या राज्यघटनेचा ढाचा जो आहे तो बदलण्याचं एक चर्चा जी आहे ती सुरू आहे। तर सुद्धा नागरिक म्हणून, कारण बाबासाहेब म्हणायचे की सर्वप्रथम मी एक भारतीय आहे, तसंच आपण स्वतः एक भारतीय आहे ही भावना ठेवून जर प्रत्येक व्यक्तीने जर आचरण केलं, अनुसरण केलं तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाही। मी आशावादी आहे की येणारा काळ जो आहे हा शिक्षणाच्या माध्यमातून चांगला असेल, दिशा देणारा असेल
मी विद्यार्थ्यांना हेच सांगेन की विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. मी पुनश्च एकदा आपणा सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. आयोजकांनी इथे मला बोलवलं, माझा सन्मान केला, मी त्यांचा ऋणी आहे. या ठिकाणी आपण देखील मी जे सांगितलेलं आहे, किमान बाबासाहेबांचे एक पुस्तक त्यांच्या स्मरणार्थ छोटस पुस्तक का होईना, बाबासाहेबांनी जे आपल्याला जे लिखाण केलेलं आहे, कारण पुस्तक लिहिणं हे फारसं सोपं नसतं. बाबासाहेबांनी जे साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे, किमान त्याचं वाचन जे आहे आपणही करावं, आपल्या मुलांनाही त्याला त्याची सवय लावावी. या ठिकाणी या भंडारा जिल्ह्यामध्ये वन विभागाचं काम करताना आपल्याशी संबंधित काही समस्या जर असतील, पर्टिक्युलरली बरेचसे लोक घाबरतात, परंतु तुमच्याशी संबंधित काही समस्या असतील तर माझं कार्यालय आहे, मी उपलब्ध आहे. आपण कुठल्याही शंका ज्या आहेत आपल्या असतील, अडचणी असतील तर त्या समस्या माझ्याकडे मांडू शकता. मी पुनश्च एकदा आयोजकांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. आदरणीय राहुल गवई साहेब, IAS जिल्हा उपवन सुरक्षक भंडारा सरांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून फार मोलाचं असं सहकार्य केलं आहे. UPSC परीक्षा उत्तीर्ण करून या मोठ्या मोठ्या रँकिंग प्राप्त केल्या जातात, त्यामध्ये IAS, IPS आणि IFS फार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. आणि आताच आदरणीय राहुल गवई साहेब यांनी सांगितलं आहे की या विभागाशी संबंधित जर कुठलंही काही काम असेल तर आपण सर्वांनी हक्कानं माझ्यापर्यंत यायचं. सर, आपला आम्हाला अभिमान आहे की आपण UPSCची परीक्षा उत्तीर्ण करून एक फार मोठ्या पदावर विराजमान झालात आणि आपल्याला सामाजिक बांधिलकी आहे याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे. त्यानंतर काही मान्यवर मंडळी आहेत ज्यांना आम्ही संविधान प्रेमी म्हणून या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करीत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आदरणीय देवानंद नंदेश्वर, उपसंपादक लोकमत भंडारा, यांना प्रमाणपत्र आणि बाबासाहेबांचे एक पुस्तक देऊन या ठिकाणी आम्ही सन्मानित करीत आहोत मान्यवरांच्या हस्ते. उपसंपादक लोकमत यांचं स्वागत या ठिकाणी मान्यवरांचं. संविधान प्रेमी म्हणून आम्ही त्यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करीत आहोत. याशिवाय द्यावा असे आयोजन समितीच्या वतीने त्यानंतर सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते आहे. त्यानंतर कोंडी गजानन बिचरे सर, सरस्वती तर एकदम सुरळीत आणि शांततेने पार पडले आणि चांगल्या पद्धतीने कार्य केल्याबद्दल केंद्र प्रमुख म्हणून प्राध्यापक युवराज खोब्रागडे सर, जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज पारांदूर यांचे सुद्धा स्वागत करते. धन्यवाद सर. पारांदूर परिक्षेत्रामध्ये प्रीती खोब्रागडे, गौतमी खोब्रागडे अशा अश्विनीताई भिवडे लागणे त्यांना सुद्धा प्रांजल लांगे आपण या ठिकाणचे आहे. नाही नितेश सार्वे, सोपान झंके, मिलिंद दैवले सर, राष्ट्रीय चेअरमॅन केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली, सरांना सन्मानपूर्वक त्या ठिकाणी मी आमंत्रित करतो आहे कि अपने अध्यक्षतेखाली आज संविधान के ऊपर तो ज़्यादा बोल नहीं पाऊंगा क्योंकि आज मेरा स्वास्थ्य खराब है. करीब 6 दिनों से मेरा सफर शुरू था. आने वाले कुछ दिन में अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार दिन 10 दिसंबर को हम हर साल मनाते हैं. ये समारोह हमारा गोवा में आयोजित है और कंटिन्यू
10-15 दिन से दिल्ली नागपुर, नागपुर दिल्ली और गोवा का सफर होने के कारण स्वास्थ्य भी बराबर नहीं है। आज ही के दिन नागपुर में 2-4 जगह पे संविधान दिन के कार्यक्रम आयोजित थे, मगर नंदा गौरी सर के विशेष आमंत्रण पे यहाँ भंडारा आना पड़ा। जब भी मैं नंदा गौरी सर को देखता हूँ तो उनके चेहरे पे कभी निराशा नहीं होती, हमेशा उत्साह होता है। कोई भी बात, कोई भी कार्यक्रम, कोई भी समारोह रहा तो वो बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं और कार्यक्रम का निश्चित तरीके से आयोजन करके उसको पूरी तरीके से सुसंपन्न करते हैं। अभी बीच में नागपुर में धम्म चक्र प्रवर्तन दिन का कार्यक्रम उनको लेना था। सर ऑफिस आए थे नागपुर के और सर में इतनी जिद मैंने देखी कि सर इतनी सारी किताबें हैं, बारिश आने वाली है, कैसा करोगे सर, इसको ये रहने दो। सुबह सुबह मैं मेरी गाड़ी से वो किताबें वहाँ पहुँचा दूंगा। और सर ने बोला जी, जो जिम्मेदारी मेरे कंधे पे है मुझे उसको पूरी तरह निभाना है सर। पूरी किताबें सर ने नागपुर से भंडारा तक लेकर आए। और भी कुछ सामग्री थी, हमें खरीदना था। आप मालूम है, आपको पता होगा कि नागपुर में ट्रैफिक की तरह मशक्कत है कि कार अगर कहीं मार्केट में डाल दो तो 1-2 घंटा तो लगता है बाहर निकलने के लिए। नंदा गौरी सर और हम बाइक से घूम के उस सामग्री को भी हमने लिया। और 1 घंटे के बाद जब मैं सर से बात किया तो सर बारिश आ रही थी और कहीं ना कहीं वो रुके हुए थे। तो हमेशा जिद और हमेशा उनका बढ़ चढ़ के हिस्सा रहता है कि समाज के लिए कुछ किया जाए। जब हम इस संसार में जीवन में आए हैं और इस संसार में जीवन में आए हैं और संसार में अगर हम मानवता की, पीड़ित मानवता की सेवा अगर नहीं कर पाए तो हमारा जीवन व्यर्थ है। यही चीजों को लेकर हमेशा नंदा गौरी सर तत्पर रहते हैं और कई लोगों को किताबें अपनी तरफ से वो देते हैं ताकि वो किताबों के माध्यम से उनके जीवन में उनका परिवर्तन हो। मुझे आज भी याद है, आज 20-22 साल पहले मोबाइल का तो क्रेज नहीं था। हमने पेजर देखा, बाद में रिलायंस के मोबाइल आए, बाद में मोबाइल की क्रांति बनी। हम तो अखबारों के माध्यम से काम करते थे, हम तो पत्र के माध्यम से काम करते थे। मगर अभी का जो आधुनिक युग है, तो बोलते हैं एक शिप जा रहा है, उसके पीछे में दूसरा जा रहा है, उसके पीछे तीसरा जा रहा है। वो कौन किधर जा रहा है किसी को पता नहीं होता है। मगर बाद में पता चलता है कि एक बहुत बड़ी दुर्घटना घटी और बहुत सारे लोग एक जगह पे गिर गए। तो ऐसा होता है। तो कभी हम ये चीज समझनी चाहिए कि हम किसके पीछे चल रहे हैं और हमारे पीछे क्या है। और ये जब हमको समझ में आ जाए हम सही मायने में हमारे देश को बचा पाएंगे। मान्यवरों ने आज आपको संविधान दिन के बारे में बताया है। संविधान के बारे में तो बताने की मुझे जरूरत नहीं है, क्योंकि हर बच्चा संविधान को जानता है और संविधान को मानता है और यह देश संविधान के माध्यम से चलता है। मगर कुछ ऐसे लोग हैं जो संविधान को बदलने की बात करते हैं, संविधान को तोड़ने की बात करते हैं। मगर ऐसा होगा नहीं, क्योंकि हमारे देश के अंदर करोड़ों असीम जनता संविधान को मानती है। आपको बताना चाहता हूं इस मंच से कि आज जो फंडामेंटल राइट्स की बात करता है, जो अपने अधिकारों की बात करता है, उसको कुचला जा रहा है। मैं चंद्रपुर के एक छोटे से कस्बे से, झोपड़पट्टी से पैदा हुआ हूँ। यहाँ से लेके मैं दिल्ली तक के काम करता हूँ, तो मुझे भी हमेशा मुझे भी लोग दबाने की कोशिश करते हैं, मगर हम काम कर रहे हैं। मुझे आज भी एक हमारे खास दोस्त जो दूरदर्शन में प्रोग्राम के आयोजक रहते थे, आज भी है। मैं एक्सीडेंट हुआ था तो मस्तिष्क को थोड़ा सा मार लगा, उसके कारण वो कई प्रोग्राम में जाते नहीं, वो घर में रहते हैं। उनकी एक बड़ी कविता मुझे हमेशा याद आती है और वो कविता को मैंने मेरे फोटो के साथ बहुत साल पहले मैंने वो एक इमेज बनाया था। आज बहुत टाइम था प्रोग्राम के लिए, क्योंकि मुझे 12 बजे सर ने बोला तो मैं 12 बजे यहाँ आया, तो 2 बजे तक के मेरे पास टाइम था। तो मैं बहुत सारे पुराने फोटोज को देखता था। ये कविता मुझे आज लिखी और मैं चाहता हूँ कि कविता आपके साथ साझा करूँ। मराठी में है और मराठी में बोलने का अवसर बहुत कम आता है। तर ह्या कवितेचं नाव आहे आम्ही।
अमर रामटेके यांनी लिहिलेली कविता आहे. माझे म्हणणे हे तुम्हाला कधीच पटणार नाही, माझे म्हणणे हे तुम्हाला कधीच पटणार नाही, परंतु हे सत्य आहे की असंख्य आयुष्य आम्ही चालत आलो आहोत. माझे म्हणणे कदाचित तुम्हाला पटणार नाही, परंतु हे सत्य आहे की आम्ही अख्खं आयुष्य आम्ही चालत आलो आहोत. प्रश्न आले की माणसाने पाऊल टाकायचे असतात, प्रश्न आले की माणसाने पाऊल टाकायचे असतात. आम्ही म्हणून चालतो, आम्ही चालतो तेव्हा दिशेचे संदर्भ बदलतात, आम्ही चालतो तेव्हा दिशेचे संदर्भ बदलतात. आम्ही चालतो तेव्हा वादळही शर्मेने मान खाली घालते, आम्ही चालतो तेव्हा वादळही शर्मेने मान खाली घालते. आम्ही चालतो तेव्हा सरकार बेचैन असते, आम्ही चालतो तेव्हा सरकार बेचैन असते. आम्ही चालतो तरी आम्ही चालतो, आम्ही चालतो तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूकडे पोलिसांचे ताफे असतात, आम्ही चालतो तेव्हा रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडे पोलिसांचे ताफे असतात. आम्ही चालतो तेव्हा जंग लागलेल्या बंदुकांना साफ केलं जातं, आम्ही चालतो तेव्हा जंग लागलेल्या बंदुकांना साफ केलं जातं. तरी आम्ही चालतो, तरी आम्ही चालतो. आम्ही चालतो बिनधास्तपणे चालतो, कधी त्यांच्या छातीवरून चालतो, तर कधी लेखणी घेऊन, तर कधी मशाल घेऊन चालतो. तरी आम्ही चालतो. सफर छोटा बड़ा सफर ही होता है, कार्यक्रम छोटा बड़ा कार्यक्रम ही होता है, ऑपरेशन छोटा हो या बड़ा ऑपरेशन ही होता है. सभागार के 10 लोग हो या 1 लाख लोग हो, उससे कोई ये नहीं होगा. सभागार सभागार होता है, सभागार की गरिमा होती है, सभागार का एक प्रोटोकॉल होता है, और प्रोटोकॉल के माध्यम से सभी लोग इस सभागार में आते हैं. कुछ लोग सुनने के लिए आते हैं, कुछ लोग देखने के लिए आते हैं, कुछ लोग सीखने के लिए आते हैं, और कुछ लोगों को ऐसा लगता है कि नहीं कुछ हो रहा है, कुछ हलचल हो रही है, हमें जाना चाहिए. मुझे भी कई सभागार में बात करने का मौका मिलता है. कभी 10 लोग होते हैं, कभी 20 लोग होते हैं, तो कभी 2-2 लाख 3-3 लाख लोग होते हैं. लोगों को लगता है कि ये छोटा सा अधरा सा आदमी चेहरे से कुछ महाराष्ट्रियन लगता है, ये क्या बात करेगा, ये क्या बोलेगा. कई बड़े बड़े संस्थानों में बुलाया जाता है, वहां बात होती है संविधान की, वहां बात होती है बाबा साहब की. कुछ लोग बाबा साहब को 1-1 घंटा बताते हैं, कुछ लोग बाबा साहब को सिर्फ 5 मिनट बताते हैं, और कुछ बाबा साहब के विचार 15 मिनट के अंदर समझाते हैं. मुझे भी ऐसा लगता है कि भाई बाबा साहब को ऐसा प्रेजेंट करूं कि लोगों को 5 मिनट के अंदर, 10 मिनट के अंदर बाबा साहब समझ में आ जाए. तो भाई वो गोली ढूंढ रहा हूँ, मुझसे मेडिकल स्टोर से मिलती है, शायद मिल ही रही है. मेडिकल स्टोर्स आप ही के पास है, आपकी आंखें, आपका मस्तिष्क. लोग बोलते हैं ना कि जब भगवान अक्कल बांट रहा था तो मैं बहुत पीछे था, इसलिए आज मैं बुद्धू हूँ, या मुझे आज नौकरी नहीं मिली, या मैं कोई सक्सेसफुल इंसान नहीं हूँ. सभी के दिमाग में उतना ही मगज भरा हुआ है जितना होना चाहिए. बस हम अपने अपने मस्तिष्क का विकास वो लेवल से नहीं कर पाते. अगर वो लेवल से अपने मस्तिष्क का विकास किया तो आप भी IAS बन सकते हैं, आप भी SP बन सकते हैं, आप भी कलेक्टर बन सकते हैं. बस चाहिए आपको पुश, धक्का. ये पुश नहीं मिलता, हमें पुश नहीं मिला, पंच बोलते हैं उसको. मैं तो एक झोपड़पट्टी से निकला हूँ, सुबह शाम झगड़े, सुबह शाम कोई ना कोई तकलीफ, किसी का खून दिखता था सुबह, तो किसी के घर पर खाना नहीं बनता था. ऐसी कई परिस्थिति को हमने उस समय से देखा है. मगर हमें ऐसा लगा कि कुछ समाज में परिवर्तन करना चाहिए, नया कुछ समय लाना चाहिए. तो मैंने एक ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट बनने की कोशिश की, तो कोशिश कर रहा हूँ. पता नहीं पूरा हो पाऊंगा नहीं हो पाऊंगा. और एक सामाजिक कार्यकर्ता के रूप में, ह्यूमन राइट एक्टिविस्ट के रूप में, मानवाधिकार कार्यकर्ता के रूप में मैं काम कर रहा हूँ. किसी को पत्रकारिता के माध्यम से मैं काम करता हूँ तो अच्छा लगता हूँ, किसी को समाज के माध्यम से काम करता हूँ तो अच्छा लगता हूँ, किसी को राजकारण के हिसाब से काम करता हूँ तो अच्छा लगता हूँ, तो किसी को अच्छा नहीं लगता. जितने लोग थम देते हैं वाह वाह गुड गुड, उतने ही मन के अंदर में उनके शायद तार टूटते होंगे. इसलिए मैं बोलता हूँ हमेशा नंदा गौरी सर को, हमेशा हमारे हर जिले के कैडर को, हर स्टेट के लोगों को, और इस संगठन से जुड़े हुए 3.5-4 लाख मानवाधिकार कार्यकर्ता हो, कि आपका तो दामन कोई भी पीछे खींचेगा, आपका तो कदम कोई भी पीछे खींचेगा, आपको रोकने की जो ताकतें तैयार हो चुकी है. मुझे लगता है कि हर जिले में 2-2 जेल बनने वाले हैं, शायद हो भी सकता है, क्योंकि अब हर जेल की स्थिति छोटी हो चुकी है. अब गवर्नमेंट को लगता है कि जेल ज्यादा होने चाहिए, तो जो आवाज उठाएगा उसको तो रखना पड़ेगा ना कहीं पे पिंजरे में.
पिंजरे चाहिए ना, वैसे पिंजरे भी हो सकते हैं आगे आने वाले समय में। मगर मैं चाहता हूँ कि जितने भी कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता हो, पत्रकार हो, मानवाधिकार कार्यकर्ता हो, जो सच्ची बात बोलता है और जो बाबा साहब के विचारों की बात करता है, उसको दबाया जाता है, कुचला जाता है। तो आपके पीछे सबसे बड़ा है संविधान, जो आज दिन हम मनाने जा रहे हैं। आपने यदि संविधान की कुछ कलमें पढ़ी, आपने यदि मौलिक अधिकारों के 2-4 आर्टिकल्स पढ़ लिए, या मैं तो बोलता हूँ फंडामेंटल राइट्स आप पढ़ो, सबसे बड़ा हथियार आपके पास है। आपको कुछ नहीं हो सकता, कोई बिगाड़ नहीं सकता। आपके पीछे हमारा संगठन है। बोलो कौन सा अधिकारी आपको तकलीफ देता है, बोलो कौन सा गुंडा बदमाश आपको तकलीफ देता है, सबके पीछे कानून है। इसीलिए आप बिंदास काम करो। अभी अमर अब्दुल्ला जी का मैंने एक छोटा सा कविता आपको सुनाया है, आपको जोश आया होगा। बहुत से लोग मुझे भी तकलीफ देते हैं, नंदा गोरी सर को भी दिए होंगे, बाकी लोगों को भी देते हैं, मगर उससे कुछ होना नहीं है। हमें काम करना है और आखिरी सांस तक काम करना है। बहुत समय हो चुका है, सुबह से बहुत लोगों ने अध्यक्ष लोगों का और हमारे कार्यक्रम के गेस्ट लोगों का मैंने रहा देखा। मानता हूँ कि हर इंसान की एक क्षमता होती है, एक स्थिति होती है। आप भी बहुत सहन कर रहे हो, कभी इनको सुन रहे हो, कभी उनको सुन रहे हो, मुझे भी सुन रहे हो। अभी मैडम का हमको एक गाना भी सुनना है, क्योंकि हम लोग नहीं थे उस समय। तो ये सब चीजें हैं। मैं ज़्यादा कुछ बोलूँगा नहीं और आपका समय लूँगा नहीं, क्योंकि आपको भी बाकी के काम है, मुझे भी ठाकुर वापस निकलना है और कल वापस और दूसरे गाँव के लिए प्रस्थान करना है। तो समय बड़ा बलवान है भैया, समय बड़ा बलवान। समय से पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता है, जो मिलता है वो सब समय पे मिलता है। तो जो भी आपके जीवन में अवसर आते हैं, आप उस अवसर को एब्जॉर्ब करो, कैच करो, कुछ करने की, कुछ बनने की कोशिश करो। अच्छा पिता, अच्छा बाप, अच्छी माँ, अच्छा भाई, अच्छा दोस्त, अच्छा इस देश का एक पुरुष बोलो, स्त्री बोलो, ये बनने की आप कोशिश करो। बस यही ब्लेसिंग आपको देना चाहता हूँ। और आज के इस संविधान दिन के उपलक्ष्य में आपको कोटि कोटि बधाइयाँ देता हूँ। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को कोटि कोटि वंदन करता हूँ, नमन करता हूँ। जय भीम, जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मिलिंद दैवले सर, राष्ट्रीय चेअरमॅन केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली. आपण आपल्या अध्यक्षीय भाषणातून अतिशय अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन आणि प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहात आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो उत्साह आपण निश्चितच वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहात. कुठलाही कार्यक्रम म्हटला की पडद्याच्या मागे राहणारे अनेक लोक असतात आणि म्हणून अंतिम वाटेवर चालण्यापूर्वी ही जी मोहीम आहे ती ज्यांनी यशस्वी केली त्या सर्वांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सामूहिकरित्या आपण एक छोटासा सत्कार किंवा त्यांच्यामध्ये उत्साह वाढवूया. आणि म्हणून केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली आणि समविचारी सामाजिक संघटना यामध्ये संयोजक म्हणून सर्वांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. त्या सर्वांनी कृपया या ठिकाणी यावं. डॉक्टर देवानंद नंदागौरी, नाशिक भाऊ चवरे सर, या थोडंसं एक गुच्छ देऊन आपण सर्वांचा उत्साह आणखी वाढवूया. रोशनजी जांभूळकर जे आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी आहेत. पचलभाऊ मेश्राम, सूर्यभानजी हुमणे साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून स्थानापन्न आहेत. मंगेशभाऊ हुमणे सर, अद्वैत साहेब आणि पत्रकार मंडळी जी आहेत इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे, त्यांचा पण आम्ही या ठिकाणी गुच्छ देऊन सन्मान करीत आहोत. आणि या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाच्या माध्यमातून ठिकाणी सन्मानपूर्वक अतिथींच्या हस्ते सन्मानित केले जाते आहे. शिवदासजी वाहने साहेबांना माझ्यातर्फे वैयक्तिक मी 500 रुपयाची भेट त्या ठिकाणी देतो आहे. मान्यवरांनी पुनश्च एकदा त्यांचा या ठिकाणी उत्साह वाढवूया. आपले आदरणीय राहुल गवई साहेब, IFS जिल्हा उपवन संरक्षक भंडारा यांच्या वतीने 1000 रुपयाची 2000 रुपयाची भेट या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे. आम्ही त्या डॉक्टर रत्नदीप गडाख साहेबांच्या हस्ते पण या ठिकाणी
500 रुपयाची भेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं एक अल्पशी अशी भेट त्यांना देण्यात आलेली आहे. सर्व आयोजक समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानून हा आभार प्रदर्शनाचा शेवटचा टप्पा सूर्यकांतजी उमरे साहेब आभार व्यक्त करून या ठिकाणी व्यक्त करतील. आभार प्रदर्शनासाठी मी सूर्यकांतजी उमरे साहेबांना या ठिकाणी पाचारण करतोय की आपण सर्वांनी सर आपण आभार व्यक्त करावं. आदरणीय सूर्य त्यामध्ये सर्व काही आहे, स्किल आहे, फक्त भीती नको मी पास होणार की नाही पास होणार. यूपी बिहार राजस्थान पेक्षाही आपण महाराष्ट्राचे लोक काही कमी नाही हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल. आणि त्यासाठी धीरज कुमार साहेब दौऱ्यावर आल्यानंतर आम्ही जेव्हा तपासणी केली गवई सर तर आम्हाला फार दुःख वाटलं. मला बोलले धीरज कुमार सर की हमने क्या कुछ लिखा नहीं है क्या यूपी बिहार राजस्थान आप महाराष्ट्र में क्यों IAS IRS क्यों नहीं बन रहे. त्या ठिकाणी MPSCच्या पुस्तका बँकेच्या पुस्तका आहेत त्या फक्त वाचन करतात. आजही UPSCच्या पुस्तकाचं वाचन केलं जात नाही. बाबासाहेबांनी किती लेख लिहिलं पण ते वाचणारे सुद्धा लोक तयार असावेत, त्यांना सुद्धा वेळ असावी. पण आजचं नवीन जनरेशन वाईट म्हणून घेऊ नका. टीव्ही मोबाईल मध्ये जास्त व्यस्त आहे. आम्ही पण आमच्याकडच्या लहान मुलांपासूनच आम्ही मोबाईल देतो. त्याला पण आपण कुठेतरी बंधने पाडली. आम्ही कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे. आमचे मुलं काय करतात, कुठे गेले, किती तास अभ्यास करतात, बाबासाहेबांनी किती तास अभ्यास केला. आज आम्ही रिटायर झालो. येणाऱ्या नवीन जनरेशनला आज आपण हा जो संविधानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे किती संविधानाचे पालन होते. या ठिकाणी आपल्याकडे आज पाडवी साहेब आहेत, आमच्याकडे घरडे मॅडम येऊन गेल्यात, आमच्याकडे त्या ठिकाणी सोनकोर साहेब येऊन गेलेत, आमच्याकडे 10 ते 12 विभाग प्रमुख आहेत, आमच्याकडे IAS ऑफिसर आहे, CO नाव सांगत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला एक म्हणायचं आहे की संविधान किती लिहिलं असेल पण संविधानाचं पालन होणं तेवढं महत्वाचं आहे. हे समजून घ्या. संविधान बरोबर आहे पण संविधान लिहिणारे व्यवस्थित आहे पण त्याचं संविधानाचं पालन कुठं होतं. संविधान राबवून घेणारे किती आहेत, का संविधानाचं पालन का होत नाही. आपण पण त्याच्यामध्ये ती भूमिका राबवली पाहिजे. आता जरी मला वेळांचा म्हणत असेल तर मी अनेक अधिकाऱ्यांसोबत भांडतो. तुम्हाला सांगतोय मग कलेक्टर असो, SP असो, CO असो, आणि भांडल्यानंतरच त्यांच्यामध्ये जमते. ते मला असं ओळखत नाही मी कोण आहे मी कुठून आहे. मला आता त्या दिवशी कलेक्टर साहेब बोलले अरे तू इधर कैसे हो. म्हणजे पण आम्ही रेसिडेन्शियल भांडार आहे कारण 2दा बैठका झाल्या CO असताना. आपण आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी हे भांडलं पाहिजे. उशीर झाला म्हणून आपण कार्यक्रम आपण जरी आभार प्रदर्शन जरी करायचं असलं तरी हे आता आपल्याला जागृतीची आवश्यकता आहे. या ठिकाणी 8,23,000 पदं रिक्त आहेत. 31 मार्च 2022 किती पदं भरले गेले, का भरले जात नाही. कुठं आरक्षणाचं पालन केलं जातं, कुठं संविधानाचं पालन नाही, का पालन होत नाही. आणि कॉम्प्युटर आले म्हणजे बेरोजगारी वाढली नाही. आमच्या देशाच्या कंपन्या फॅक्टऱ्या कुठं चालल्या, आमचे मुलं बेरोजगार का होऊन राहिले. आता काल परवा टीव्ही पेपरला बातमी बघितली कितीतरी मुलं बेरोजगार होऊन घरी होऊन राहिले. आणि आता म्हणतो शासन की आता मराठीमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग शिकावं. मेडिकल इंजिनिअरिंग शिकावं कुठं मराठीमध्ये. आणि एकीकडे म्हणतात 20 विद्यार्थ्याच्या कमी नसेल तर शाळा बंद करा. तर आमच्या मोलमजुरी करणाऱ्यांचे शेतकऱ्यांचे मुलं जावं कुठं, काय परिस्थिती आहे, रोजगार आहे का आपल्याकडे, आपल्याकडे पैसे आहे का, निधी आहे का, नाही. त्या ठिकाणी आता वेळेच आपण वेळ भरपूर झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी आपण आभाराचं सुरू करू. आपला विषय वेगळा होता, आभार प्रदर्शन कार्यक्रम होता, आपण वेगळं बोलून राहिलो. जरी तुम्हाला वाटत असेल परंतु अजून बोलायचे आपण वेळेच्या अभावी बोलू शकत नाही. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्ली दैवले सर, उद्घाटक आमचे लोहित मत्तानी साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी राहुल गवई साहेब, जिल्हा उपवन संरक्षक, त्या ठिकाणी आमचे जांभेडकर साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर गेडार सर, आमचे जवळीक आणि आमचे मित्र आणि आमचे अधिकारी, या ठिकाणी जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद भंडारा श्री पाडवी साहेब, आणि आपण सर्व
या ठिकाणी आयोजक संयोजक या ठिकाणी कार्यक्रमाला लाभलेले सर्व आपले वक्ते त्याचप्रमाणे विद्यार्थीगण आणि या ठिकाणी सर्वांनी कोण खिडकीला मेहनत घेतली, शांततेने कार्यक्रम ऐकून घेतला आणि या ठिकाणी उशीर का होईना सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी शांत सुखानं काही कुठेही गडबड न होता कुठेही न जाता आपण ऐकून घेतलं त्याबाबत मी सर्वांचा आभारी आहे, अभिनंदन करतो आणि पुनश्च आज संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय. कार्यक्रमाला माझी एक विद्यार्थिनी उपस्थित आहे आणि तिला सर्टिफिकेट द्यायचं राहून गेला. अशी ती सलोनी फुले जिने परीक्षेमध्ये भाग घेतला आणि ती तिथे उत्तीर्ण पण झाली. तर तिला सन्मानपत्र आणि पुष्प देऊन तिचा पण सन्मान करूया.